विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी आता बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झालाय, कधीपर्यंत ते संवर्धन होईल, कशा पद्धतीने होणार आहे? ठीक आहे. आता आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या मूर्ती जो आहे तो मूर्तीमध्ये बरेच ठिकाणी झीज झालेली आहेत. ते आपल्याला जतन आणि संवर्धन करण्यासाठी आज आम्ही एक मीटिंग घेतलं होतं. याच्यामध्ये औसेकर महाराज होते, मंदिर समितीचे सगळं सदस्य होते आणि आमच्या संघटना आहेत, बरेच महाराज वगैरे मीटिंग मध्ये उपस्थित होते. मीटिंग मध्ये सर्वप्रथम आम्ही पूर्णपणे जतन आणि संवर्धन म्हणजे काय तो आपण सगळ्यांना समजून घेतलेले आहे. महाराज मंडळीच्या असं रिक्वेस्ट होत आहे की याच्यामध्ये कोणतेही रसायन वापरून काही करायचे नाहीये. खूप महत्वाचं म्हणजे तो इपॉक्सीचे शब्द आपण वापरतोय त्याच्याबद्दल बरेच शंका होते. आपण पूर्णपणे क्लिअर केलेली आहे की याच्यामध्ये आम्ही इपॉक्सी वापरणारच नाहीये. इपॉक्सी अगोदरच्या पद्धत होतं जतन आणि संवर्धन करायला, आता इपॉक्सीच्या पद्धत नाहीये, आम्ही इपॉक्सी वापरणार नाहीये. आता ज्या ठिकाणी थोडा झिजलेली आहेत, काही ठिकाणी छोटा गड्डा वगैरे पडलेली आहे, ते पूर्णपणे क्लिनिंग करणे. त्यानंतर जे काही आपल्याला स्टोन पावडर असतो तो स्टोन पावडर वापरून स्टोन पावडरचं जतन करून त्यानंतर प्रिझर्वेशन कोटिंग करणे. अशा पद्धतीने सगळ्यात देशामध्ये सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आता पुरातन विभागामार्फत पद्धत आता आहे, तोच वापरून आम्ही करणार आहोत म्हणून पूर्णपणे आम्ही सर्वप्रथम ऐकून घेतलं. त्यानंतर महाराज मंडळीच्या काही शंका होते की सर्वप्रथम आम्हाला मूर्ती पूर्णपणे आम्हाला दाखवावे, याच्यामध्ये काय ठिकाणी कुठे काय झालेली आहे तर पूर्ण त्यांना माहिती पाहिजे होतं. आणि त्यानंतर त्यांचं रिक्वेस्ट असं होतं की अजून जे काही तज्ञ आहेत, मूर्तीचे तज्ञ आहेत, त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करायची त्यांचं हे डिमांड होतं. त्याच पद्धतीने आता पुढच्या आठवड्यामध्ये सर्वप्रथम सोमवारी मंगळवारी आता सगळं महाराज मंडळी सोबत आता आपण पूर्ण निरीक्षण करणार आहेत. तो झाल्यानंतर टेंटेटिव्हली बुधवारी या गुरुवारी आपण सगळे जे काही तज्ञ आहेत त्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात बेस्ट तज्ञ जे कोणी आहे, महाराष्ट्रामध्ये जे कोणी बेस्ट तज्ञ आहेत, केरळाचे तज्ञ आहेत, त्यांना आपण बोलवणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून मॅक्सिमम आपण आषाढीच्या अगोदर जतन आणि संवर्धन करण्याचं नियोजन आम्ही ठेवलेले काय त्यासाठी तारीख तारीख ऍक्च्युली ठरवलं होतं आम्ही, पण बरेच शंका असल्यामुळे तज्ञ आम्ही बोलवणार आहोत. पुढच्या बुधवारी आम्ही तज्ञ बोलवणार आहोत. तर तज्ञाला बोलून मॅक्सिमम आमचा प्रयत्न असा असणार की आषाढीच्या अगोदर 3 दिवस बंद करून पूर्णपणे आम्ही जतन आणि संवर्धन करणार आहोत. 3 दिवस दर्शन बंद राहणार. 3 दिवस मुखदर्शन बंद होणार, पददर्शन बंद होणार आहे, मुखदर्शन चालू असणार. पण अजून ते पुढच्या आठवड्यामध्ये टेंटेटिव्हली बुधवारी या गुरुवारी आम्ही सगळे तज्ञ बोलवणार आहोत केरळातून. आणि इतर आमच्याकडे जे काही पुरातन मंदिर आहेत, महालक्ष्मी मंदिर आहे, त्यानंतर आमच्या कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथून आम्ही तज्ञ बोलवणार आहोत. त्यांच्याशी आपण पूर्णपणे आम्ही चर्चा करणार आहोत. पण एक आश्वासन मी सगळ्यांना देतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या या भारतामध्ये असलेले सगळ्यात बेस्ट तज्ञ आणि बेस्ट टेक्नॉलॉजी, बेस्ट पद्धत वापरून मूर्तीचं कुठेही याच्यामध्ये म्हणजे बाधित होणार नाही, मूर्तीचं स्वरूप कुठेही बदल होणार नाही, तो खात्री करून आम्ही पुढे जाणार. थँक्यू.